राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढच्या 4 महिन्यात घ्या असा महत्त्वपूर्ण आदेश सुप्रीम कोर्टाने दिला आणि त्यामुळे राज्यात मुंबई, पुणे, नाशिक, नागपूरसह अन्य रखडलेल्या महापालिका आणि नगरपालिकांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा झालाय। महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची अधिसूचना पुढच्या 4 आठवड्यात निघाली पाहिजे आणि त्यानंतर 4 महिन्यात निवडणुकीची प्रक्रिया संपन्न झाली पाहिजे असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने दिले आहेत। आरक्षणाचा नाही, तिथे आरक्षणाने जिथे हे सगळं झालेलं आहे तिथे तुम्हाला कुठलाच प्रत्यवाह नाही, तुम्ही तिथे डायरेक्टली इलेक्शन म्हणजे ऍक्च्युअल इलेक्शन्स नोटिफाय करू शकता। तर असे वेगवेगळे जे काही टप्पे आहेत त्या टप्प्यांच्या आधारे ही निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण होत असते। त्यामुळे सोप्या भाषेत सांगायचं तर 4 आठवड्याच्या आत यापैकी कुठली तरी एक प्रक्रिया आता 4 आठवड्याच्या आत राज्य निवडणूक आयोगाला जाहीर करून सगळी मतदानापर्यंतची प्रक्रिया 4 महिन्यात करणं अपेक्षित आहे। जिथे शक्य नाही तिथे एक्सटेन्शन त्यांना घेता येईल। कोर्टाने असं पण सांगितलेलं आहे की 2022च्या आधी जी परिस्थिती होती 94 ते 2022 ओबीसी आरक्षणासंबंधी स्थानिक स्वराज्य संस्थांची ती परिस्थिती राहील। त्यामुळे आधीच्या परिस्थितीनुसार 2022ची आधीची जी परिस्थिती होती 94 ते 2022 त्या परिस्थितीनुसार लोकल बॉडीचे इलेक्शन घेतले जातील। या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 27% आरक्षणासहितच होतील अशी कोर्टाने आदेश दिलेले आहेत। याचं आम्ही सुप्रीम कोर्टाचं स्वागत करतो। राज्य सरकारने सकारात्मक भूमिका घेतली, राज्य सरकारच्या वकिलांनी, राज्य सरकारचं पण आम्ही स्वागत करतो आणि धन्यवाद देतो। आणि सुप्रीम कोर्टाने आज जो निर्णय दिला त्यातले मुख्य मुद्दे काय आहेत आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून बघूया। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 4 महिन्यांच्या आत पूर्ण कराव्या लागतील। 6 मे 2025 पासून सप्टेंबर 2025 पर्यंत निवडणुका पूर्ण कराव्या लागणार आहेत। 2022 पूर्वीचं ओबीसी राजकीय आरक्षण लागू करूनच निवडणुका घ्याव्या। सुनावणीत प्रभाग रचनेबाबत स्पष्टता देण्यात आलेली नाही। प्रभाग रचनेसंदर्भात राज्य निवडणूक आयोग निर्णय घेऊ शकतो।